तुम्ही घेऊ शकता. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक इज Unit 2 trigonometry. Trigonometry means sine, cos, tan, cot, sec and cosec. But 10th standard पर्यंत तुम्ही हे ऑलरेडी स्टडी केलेले आहे. So what are the contents of this chapter? अरे हे असं ना, ज्यांना करायचे त्यांनी लवकर जॉईन करा, आता आपण नाही जॉईन करून घेऊ. सो व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. मग तुम्ही जस्ट आता 10th स्टँडर्ड पर्यंत साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक एवढंच शिकले, किंवा टेबल शिकले, किंवा पायथागोरन ट्रिपलेट शिकले. ओके, सो जसे की अल्जेब्रा मध्ये तुम्ही 1, 2, 3 नंबर शिकले की नाही अगोदर, मॅथ्सचं बोलते मी फक्त. आफ्टर दॅट त्याची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकले, त्याचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकले, त्याच्यानंतर त्याचं फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन शिकले. ओके, मग सिमिलरली ट्रिग्नोमेट्री मध्ये पण असणार ना. सो फर्स्ट टॉपिक आहे आपला अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स. सो कंपाऊंड अँगल्स मीन्स ऍडिशन ऑफ एनी टू अँगल्स. ओके, म्हणजे a plus b, a minus b, like this. Okay, and allied angles. So allied angles means also addition subtraction. मग या दोन्हीतला फरक सांगू का आता मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये किंवा कधी शिकले असतील मॅथ्स मध्ये 1, 2, 3. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही पहिली ऍडिशन कशाची शिकले, 1 + 2 किंवा 2 + 3 सिंगल नंबर्सची. ओके, किंवा ज्याच्यामध्ये ते युनिट्स अँड टेन्स असतात ना, म्हणजे आपण मराठीमध्ये हातच्याच म्हणतो बघा. फॉर एक्झाम्पल 23 + 47 याची ऍडिशन करायची असेल तर हे 3 + 7 10, हातचाला 1, 4, 4 + 2 6 + 1 7, म्हणजे हातच्याच. ओके, सिमिलरली मग इथं कंपाऊंड अँगल्स मीन्स सिम्पल अँगल्स. आपले सिम्पल अँगल्स कुठले असतात, स्टँडर्ड अँगल्स 0, 30, 45, 60 अँड 90. ओके, मग याच्या हे जे स्टँडर्ड अँगल्स आहेत यांची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 30 + 45 किती येतं, 75, किंवा 45 + 60 105, किंवा 45 - 30 50, 60 - 45 50. ओके, हे स्टँडर्ड अँगल्स आहेत का, नाही. 15, 15, 75 अँगल्स आहेत पण स्टँडर्ड नाहीत. स्टँडर्ड अँगल म्हणजे कुठले, 0, 30, 45, 60, 90. ओके, का ते नंतर सांगते. मग त्याचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणजे कंपाऊंड अँगल्स. आणि अबोव्ह 90 डिग्री म्हणजे 90च्या वरचे त्याची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर वी कॅन से इट ॲज अलाइड अँगल्स. ओके, सो कंपाऊंड अँगल्स अँड अलाइड अँगल्स, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अँगल्स. देन नेक्स्ट ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये, सबस्ट्रॅक्शन नंतर अल्जेब्रा मध्ये काय शिकले तुम्ही, मल्टिप्लिकेशन शिकले की नाही, 2 × 3, 3 × 4. ओके, लाईक दिस. मग इथं पण ट्रिग्नोमेट्री मध्ये मल्टिप्लिकेशन असतं, पण त्याला काय म्हणतात, मल्टिपल अँगल्स. ओके, आणि डिव्हिजन साठी काय वर्ड आहे, सबमल्टिपल. मल्टिपल अँड सबमल्टिपल अँगल्स. त्याच्यानंतर आहे, नंतर तुम्ही शिकले की नाही फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन, तसंच इथं पण असतं फॅक्टरायझेशन. आणि सगळे अँगल ऍट ए टाइम येतात, 2-2. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. ओके, आणि लास्ट वन जो आहे ते इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. सर्वात इझी टॉपिक जो आहे याच्यातला, कशातला, ट्रिग्नोमेट्री मधला, तो सर्वात इझी आहे हा वाला, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. कारण याच्यात 3च फॉर्म्युले आहेत आणि ॲज युजल तुम्हाला आयडेंटिफाय करायला इझी जातं. बाकी साइन कॉस थोडंसं जरा कन्फ्युजिंग असतं. कन्फ्युजन म्हणणार नाही मी स्वतः तरी, पण तुमच्यासाठी ते थोडंफार कन्फ्युजिंग असतं. ओके, सो these are contents of this unit. What are the contents? First one is allied and compound or compound and allied, म्हणजे याच्यात ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असते अँगल्सची. देन मल्टिपल अँड सबमल्टिपल, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, देन फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन. मग हे फॉर्म्युले आपण, हे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरूनच हे सर्व फॉर्म्युले
डिराईव्ह करतो. ओके, लास्ट वन इज इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. ओके, सो दीज आर कंटेंट्स ऑफ our chapter. So first we will start with prerequisite. As usual आपल्याला याच्यासाठी काय prerequisites लागतात ते बघणार आहोत. So first if you want you can take the screenshot. Also I will save the pages. I think mathsचं काल आपण याच्यावरती हे केलं होतं काय, एक मिनिट, ग्रुपवरती सेंड केलं होतं मी. ओके, जाऊयात पुढं. झालं सर्वांचं? झालं का स्क्रीनशॉट घेऊन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So next, first one, what is mean by sine, cos, tan, cot and sec, cosec? Okay, so trigonometric ratios आपल्याला माहिती आहेत. कुठले कुठले आहेत? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तर त्याच्यासाठी डेफिनेशन असते की नाही, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट डिवाइड बाय हायपोटेन्यूज. तर त्याच्यासाठी ना एक शॉर्टकट आहे. सो म्हणजे SOH, का म्हणजे CAH आणि टो म्हणजे TOA. ओके, सो याच्यावरून डायरेक्ट कसं घ्यायचं, तर पहिलं S फॉर साइन. ओके, थिटा इज इक्वल टू O फॉर अपोजिट डिवाइड बाय H फॉर हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे कर्ण. ओके, माहिती असावं सर्वांना, माहिती आहे ना? Yes, ma'am. Then this is sine. Then cos. Cos साठी C for cos is equal to A for adjacent divide by H for hypotenuse. Then TOA म्हणजे T for tan. So का टो असं म्हणतात याला. Tan theta is opposite डिवाइड बाय adjacent. ओके, म्हणजेच काय असतं हे, टॅन म्हणजेच काय असतो, साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. ओके, सो दीज आर द डेफिनेशन्स फॉर साइन, कॉस अँड टॅन. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, याच्याच अपोजिट असतात, सेक, कोसेक किंवा कॉट. पण आपल्या याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकलचं मिनिंग तर माहिती आहे तुम्हाला, म्हणजे ते एकमेकांच्या उलटे. फॉर एक्झाम्पल काल सांगितलं ना, 3/4 असेल तर 4/3, 1/2 असेल तर 2/1. सिमिलरली रेसिप्रोकल्स म्हणजे काय. आता आपले रेशो किती आहेत आपल्या याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. Okay, these are 6 ratios. So रेसिप्रोकल म्हणजे एकमेकांच्या अपोजिट किंवा विरुद्ध. ओके, सो साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो. आता हे रेसिप्रोकल मध्ये रिलेशन कसं असतं बघा, मी एरोने दाखवते. फर्स्ट अँड लास्ट साइन आणि कोसेक मध्ये अपोजिट रिलेशन असतं. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट लास्ट झालं, सेकंड अँड सेकंड लास्ट म्हणजे कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल. तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. मग सेक थिटा इज इक्वल टू काय येईल बरं? 1 cos theta. 1
कॉस थिटा आहेत ना सगळ्या लेक्चरमध्ये, तुमच्यासाठीच आहे अरे. देन राहिले कोण आता फक्त टॅन आणि कॉट. टॅनचं काय येणार 1 कॉट थिटा आणि कॉट थिटाचं 1 टॅन थिटा. ओके, कळालं. मग हे ॲरोने दाखवलं मी, फर्स्ट लास्ट सेकंड, सेकंड लास्ट, टॅन आणि कॉट. सिमिलरली आणखी 2 फॉर्म्युले आहेत. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा आणि कॉट थिटाचा कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा. ओके, तर आता आपण जी ट्रिग्नोमेट्री शिकणार आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण हे 3 रेशो यूज करतो. विच वन, साइन, कॉस आणि टॅन. म्हणजे याचीच ऍडिशन, याचीच सबस्ट्रॅक्शन, याचंच मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फॅक्टरायझेशन, व्हॉट एव्हर, हे फक्त आपण या 3 याचंच करतो. ओके, आफ्टर दॅट सो याचं घ्यायचंय स्क्रीनशॉट तुम्हाला. पुढे जाऊयात मग आपण. नेक्स्ट वन इज फंडामेंटल आयडेंटिटीज. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकले तेव्हा हा फर्स्ट फॉर्म्युला शिकले तुम्ही असाल, नसेल तर मी सांगते. त्याला पायथागोरियन आयडेंटिटीज पण म्हणतात और फंडामेंटल आयडेंटिटीज. म्हणजे मॅथ्समध्ये याच्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही ट्रिग्नोमेट्रीमध्ये. सो फर्स्ट वन इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे? 1. Then second fundamental identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. Okay, and third one 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So these are 3 important fundamental identities. What are साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे तर तुम्हाला माहिती आहे, फक्त दुसरी आणि तिसरी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. बिकॉज सेकंड आणि थर्ड जी आहे ना, सेकंड जी आहे ही 1 प्लस टॅन स्क्वेअर, ही नेक्स्ट सेमिस्टरला आपल्याला यूज करावी लागते. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर निगेटिव्ह अँगल्स. आता जसं तुम्ही +1 +2 +3 शिकले, त्याच्यानंतर -1 -2 -3 पण शिकले की नाही, मग तसंच याच्यात पण थिटा जसा असतो तसंच मायनस थिटा ही असतो. त्यालाच काय म्हणतात, निगेटिव्ह अँगल्स. 1 सेकंड. निगेटिव्ह अँगल्स. सो जसं आता आपण बघितलं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, तसंच याच्यामध्ये कुठले असतात, साइन निगेटिव्ह म्हणजे मायनस थिटा. ओके, त्याच्यानंतर कॉस मायनस थिटा, टॅन मायनस थिटा, कॉट मायनस थिटा, सेक मायनस थिटा, कोसेक मायनस थिटा. तर आता मी तुम्हाला सांगितलं रेसिप्रोकल मध्ये कोणाकोणाचे एकमेकांचे रिलेशन असतात. ओके, म्हणजे रेसिप्रोकल कोणाचं असतं, तर साइन आणि कोसेक, बरोबर, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट. तर निगेटिव्ह अँगल्स मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला क्लासमध्ये पण सांगितलं जे प्रेझेंट आहेत त्यांना. तर याच्यामध्ये हे जे 2 अँगल आहेत ना, कॉस आणि सेक, मग आपल्या कन्व्हिनियन्स साठी याला आपण मॉड अँगल म्हणू शकतो. मग मॉड म्हणजे काय रे? कालच सांगितलं मी. मॉड म्हणजे काय आठवतंय का? काल आपण डिस्टन्स फाइंड केलं, मॉड ऑफ ax1 प्लस by1 डिवाइड बाय रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे मॉडचं मिनिंग काय? बोला, इज देअर एनीवन?
मॉड म्हणजे काय? विवेक मुळे. विवेक आहे का? पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह कधी सांगायचं? हा मग तेच की कधी सांगायचं होतं विवेक? विचारल्यानंतर का? ठीक आहे. निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह लिहितो. ओके. मग सिमिलरली कॉस ऑफ मायनस थिटा आणि सेक ऑफ मायनस थिटा हे मॉड अँगल्स असतात. म्हणजे यांचा जरी निगेटिव्ह अँगल्स असला तरी तो काय घ्यायचा? पॉझिटिव्ह. कॉस थिटा आणि सेक थिटा. ओके. एरो करून दाखवले. बाकीचे जे आहे त्यांच्यामधून हे मायनस साइन जे आहे ते बाहेर येतं. म्हणजे मायनस साइन थिटा मायनस टॅन थिटा. मग याचं काय येईल बरं पुढचं? मायनस कॉट थिटा. आणि कोसेक ऑफ मायनसचं मायनस कोसेक थिटा. ओके. सो आला हा डिफरन्स लक्षात? ओके. तो कॉस आणि सेक हे फक्त मॉड अँगल्स. आता त्याला तसं म्हणत नाही, पण आपल्या माहितीसाठी मी सांगितलं, कारण आपण मॉड हा वर्ड खूप वेळा यूज केलाय आणि आपल्याला माहिती आहे मॉड म्हणजे निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह. इथं दिसतंय का मायनस साइन बाहेर आलेलं? नाही. देअरफॉर कॉस अँड सेक इज मॉड अँगल. ओके. आफ्टर दॅट आता अँगल्स. तर आता तुम्ही आतापर्यंत हेच बघितले 0, 30, 45, 60, 90, 180, 270 हे तर नाहीच बघितले 180 वगैरे. पण आता आपल्याकडे हे 4 अँगल्स असतात. कुठले? 0, 4 नाही 5. 0, 30, 45, 60 आणि 90. हे अँगल्स खूप महत्वाचे आहेत. ओके. तर आता याला जसं आपण सर्कल मध्ये बघितलं, पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 असते. तसंच याच्या ट्रिग्नोमेट्री मध्ये 180 डिग्री जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू काय असते? पाय. ओके. मग आता या पाय वरून आपल्याला या व्हॅल्यूज लिहायचे. तर 30 डिग्री म्हणजे π/6 बघू शकता तुम्ही. 180 ला 6 ने डिवाइड केलं तर 30 येतं की नाही? आता इथून पुढे तुम्ही हे नाही म्हणायचं 0, 30, 45, 60, 90. तुमचे आन्सर्स जनरली पाय मध्ये येतात. ओके. मग 45 म्हणजे π/4, त्याच्यानंतर 60 म्हणजे π/3 आणि 90 म्हणजे π/2. ओके. तर हे आता 0 ला तर काही लिहू शकत नाही आपण. तर हे अँगल्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. गरज असेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे कॉलेजमध्ये आले होते ते असतील तर त्यांना माहिती आहे, पण जे घरी आहेत त्यांना माहित नाही. तर लक्षात ठेवायचं. आता ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, नोट्स करायचे त्यांनी घ्या. बाकी मी तर शेअर करेल. आता आपण टेबल तयार करू. त्या टेबलला बघूयात एवढं स्क्रीन पुरती आहे का. आठवत असेल तर 10वीत टेबल तयार करून दाखवला असेल तुमच्या टीचर्सने, मॅथ्स टीचर्स. 0, 30 10वीत गेलेच नाहीत ना तुम्ही. 45, 60, 9. ओके. त्याच्यानंतर रेशो कुठले आहेत आपले? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ओके. आता आधी 30 ला आपण काय कन्सिडर करतो? π/6. त्याच्यानंतर 40 ला π/4, कारण इथून पुढे हे व्हॅल्यू असणार तुम्हाला. 60 ला π/3 आणि 90 ला π/2. ओके. कशावरून घेतलं हे? पायची व्हॅल्यू 180 डिग्री असते त्याच्यावरून. त्याच्यानंतर आता आपल्याला हा टेबल तयार करायचा. 0, 1, 2, 3, 4 हा नंबर देतो आपण. त्याच्यानंतर याच्यातला सर्वात मोठा ग्रेटर नंबर कुठला आहे? 0, 1, 2, 3, 4 मधला 4.
ओके, मग आपण त्या सर्वात मोठ्या नंबरने डिव्हाइड करू. 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. ओके, ज्याला डिव्हाइड होतं त्याला करू शकतो आपण. 0ला कशाने डिव्हाइड केलं? 0 येतो. 1/4 ला डिव्हाइड होत नाही, म्हणजे 1 ने 4 ला डिव्हाइड होत नाही मीन्स तसंच राहतं. 2 ने 4 ला डिव्हाइड होऊ शकतं. काय येतं? 1/2. ओके, त्याच्यानंतर 3/4 ला डिव्हाइड होऊ शकतं का? नाही. 4/4 ने डिव्हाइड होऊ शकतं का? होत. 1. ओके, पण हे आन्सर आल्यानंतर इथंच नाही थांबायचं. तर हे जे आन्सर आलेत ना याचे स्क्वेअर रूट घ्यायचे. म्हणजे तो कशाचा स्क्वेअर आहे? 0 कशाचा स्क्वेअर आहे? 0. ही साईनची पहिली व्हॅल्यू. त्याच्यानंतर 1/4. 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1 चा. 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2. ओके, त्याच्यानंतर इथं आता 1/2 आलं. 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1 चा. आता 2 जो आहे तो होल नंबर स्क्वेअर आहे का कशाचा? नाही. ओके, कारण 1 चा स्क्वेअर 1 आहे. 1 नंतर नंबर येतो 2. 2 चा स्क्वेअर आहे 4. मग 2 कशाचा स्क्वेअर नाही, मग आपण त्याचा स्क्वेअर रूट काय घ्यायचं? रूट 2. त्याच्यानंतर 3/4. 3 कशाचा स्क्वेअर आहे? आहे का 3 कशाचा स्क्वेअर? आहे का? नो मॅम. मग ते काय घ्यायचं? √3. √3. ओके, √3 डिव्हाइड बाय 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2. 2 लिहिलं. 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1 चा. आता हे साईनचं लिहिलं तर ह्या व्हॅल्यूज बघायच्या कशा? बघा, हे टेबल माहिती आहे तुम्हाला तरी पण. साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2, साइन 45 किंवा साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2, साइन 60 किंवा साइन π/3 ची व्हॅल्यू √3/2, साइन 90 किंवा साइन π/2 ची व्हॅल्यू 1. ओके, मग एवढ्या व्हॅल्यू येत असतील तरी खूप सफिशियंट झालं. बाकी सगळे आपण याच्यावरून लिहू शकतो. कशा? आता इथं कॉसची व्हॅल्यू लिहायची, तर काय करायचं? इकडून लिहायचं. हे 0 पासून 1 पर्यंत गेलो की नाही, आता 1 पासून 0 पर्यंत यायचं. मग 1 परत काय? √3/2. त्याच्यानंतर 1/√2. त्याच्यानंतर 1/2. त्याच्यानंतर 0. कळालं हे काय केलं आपण? 0 पासून 1 पर्यंत गेलतो साईनला. आता कॉसला काय केलं? 1 पासून 0 पर्यंत आलं. आता टॅन लिहायचं. तर टॅनचा फॉर्म्युला काय असतो आपला जनरली? साइन डिवाइड बाय कॉस. म्हणजे साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. तर 0/1 काय असतं? 0. ओके, 0 ला कशानेही डिवाइड केलं? 0. त्याच्यानंतर साइनचा न्यूमरेटर किती आहे? 1 डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर √3. 1 डिवाइड बाय √3. त्याच्यानंतर इथं पण साइनचा न्यूमरेटर 1 डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर 1. 1/1 1. त्याच्यानंतर इथं साइनचा न्यूमरेटर √3 डिवाइड बाय 1 √3. 1/0. आता 0 ने कशालाही डिवाइड केलं तर 0 येतं, पण 0 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? इन्फिनिटी. अगणित. ओके, काय त्याला दुसरा वर्ड असेल तो. त्याच्यानंतर आता इथं टॅनला आपण 0 पासून इन्फिनिटी पर्यंत गेलो. कॉटला तेच रिव्हर्स मध्ये यायचं, म्हणजे इन्फिनिटी पासून 0 पर्यंत. काय येईल इथं? इन्फिनिटी, √3, 1, 1/√3 आणि जी. ह्या झाल्या कॉटच्या व्हॅल्यूज. त्याच्यानंतर सेक. आता सेक म्हणजे हे कसं लिहायचं? तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नाही, साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल, म्हणजे याच्या उलट व्हॅल्यूज असतात, आणि कॉस आणि सेक. तर कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे आता इथं 1 आहे, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे काय असतो? 1. ओके, मग कसं घ्यायचं बघा. आता हे 1/1 1. आता इथं √3/2 आहे की नाही कॉसची व्हॅल्यू, तर इथं काय घ्यायची? 2/√3. त्याच्या उलट. आता इथं 1/√2 आहे, मग किती येईल इथं? √2. त्याच्यानंतर इथं 1/2 आहे, मग इथे किती येईल? 2/1. त्याच्यानंतर इथं 0 डिवाइड बाय 1 आहे, मग इथं 1/0. मग हे किती येतं? इन्फिनिटी. ओके, त्याच्यानंतर आपण टॅन मध्ये कसं 0 टू इन्फिनिटी गेलो, मग कॉट मध्ये इन्फिनिटी टू 0 आलो. मग इथं कोसेक आहे, कोसेक मध्ये कुठून कुठे गेलो आपण? 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. आता
सॉरी सेकला आपण 1 पासून इन्फिनिटी पर्यंत गेलो, तर आता काय करायचं, उलट यायचं याच्या, म्हणजे काय येईल इथं, इन्फिनिटी टू √2 2/√3 आणि 1. सो दिस इज युअर ट्रिग्नोमेट्रिक टेबल. तर आता हे इथं किती बघून कळतो माहित नाही, बोर्डवरती असतं तर मी ते लाईन ड्रॉ करून दिला असता व्यवस्थित, बट स्टील आय थिंक इट्स ओके फॉर यू. ओके, सो इथं कारण हे करता येणार नाही मला व्यवस्थित, सो बघा. आणि हा टेबल तुम्हाला कुठेही मिळून जाईल, फक्त तो कसा आला याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. ओके, सो इफ यू वॉन्ट यू कॅन टेक स्क्रीनशॉट. तेवढे तर कष्ट घ्या स्क्रीनशॉट घ्यायचे. तर याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यूज कुठल्या यूज करतो आपण, साइन 0, 30, 45, 60, 90 किंवा कॉस 0, 30, 45, 60, 90 आणि टॅन. कुठल्या व्हॅल्यू यूज करतो मॅक्झिमम आपण, साइन, कॉस आणि टॅन. Done, ma'am. ओके, तर नेक्स्ट वन जे आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे बघ. हे माहिती आहे तुम्हाला, आपल्या मॅथ्स मध्ये याला कुठला ऍक्सिस म्हणतात, 2 ऍक्सिस असतात, 3 पण असतात, ते मेन्सुरेशन मध्ये बघितलं आपण. हा ऍक्सिस कुठला असतो आडवा, X, हा Y. ओके. पण आपल्या ट्रिग्नोमेट्री मध्ये हा जो ऍक्सिस असतो की नाही, हा असतो कॉसचा, आणि हा ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो तो काय असतो, साईनचा. मग बाकी तर तुम्हाला माहिती आहे, इकडं प्लस साईन असतं, इथं या एक्स ऍक्सिसच्या या साईडला प्लस साईन, या साईडला मायनस, इथं वरती प्लस, इकडं मायनस, मग याच्यावरून प्लस 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 मायनस 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 प्लस, हे लिहिता की नाही, माहिती असेल, नसेल तर जाऊ द्या, आपल्याला काय ते. याच्यात आता अँगल्स लिहायचे, तर आपल्याला हे, तुम्हाला हे पण माहिती आहे, इथं जर 0 डिग्री असेल, हा कॉस अँगल, हा सॉरी कॉस ऍक्सिस, हा साइन. तर आता या लाईनचा याच्या बरोबरच किती अँगल असतो, 0. ओके, त्याच्यानंतर या दोन्हींमध्ये, म्हणजे हे दिसतंय आडवा आणि हा उभा, कॉस आणि साइन लिहिलेलं, याच्यामध्ये किती अँगल असतो, 90. बरोबर, 0 झाला, 90 झाला, परत इकडे आलो तुम्ही तर तिथं असतो 180, म्हणजे 90च्या मल्टिपल मध्ये, 90च्या मल्टिपल मध्ये, 0, 90, 180, 270, 360. त्याच्यानंतर किती येईल रे पुढे, 360 नंतर, मला येतं, तुम्हाला विचारते. अरे 450. हा, 9च्या मल्टिपल मध्ये, फक्त 9चा तर पाडा येत असेल की सगळ्यांना, पुढं 560. 9चा पाडा, 540. हा नंतर देवा 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 देवा, पहाडे सुद्धा येऊ नये अरे तुम्हाला. 45, 54, 63, 720 लाईक दिस. ओके, हे असं आपण किती पण अँगल्स घेऊ शकतो, 0, 30, 0, 90, 180, 270, 360. ओके, त्याच्यानंतर हे जे अँगल्स असतात की नाही, याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात. ओके, हे तर माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना, माहिती आहे का, आहेत का सगळे लेक्चर मध्ये,
Yes, ma'am. Yes, ma'am. मग काहीच सांगत नाहीत, काहीच बोलत नाहीत. आता येतोय का क्लिअर आवाज? Yes, 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 ma'am. ma'am. Yes, ma'am. लेट इट बी. तो हे कॉस ऍक्सिस, साइन ऍक्सिस, अँगल कसे घेतले 0, 90, 180, 270. पण 0 पासून स्टार्ट करायचं. हे चुकून जर 90 पासून स्टार्ट केलं तर सगळं चुकतं. आफ्टर दॅट हे तुम्हाला माहिती आहे, हा आपला असतो फर्स्ट क्वाड्रंट. ओके, मराठीतून काहीतरी चरण वगैरे वर्ड आहे. फर्स्ट क्वाड्रंट, देन दिस इज सेकंड, दिस इज थर्ड क्वाड्रंट. ओके, अँड लास्ट वन इज फोर्थ क्वाड्रंट. तर आता ह्याच्यामध्ये आपले रेशो किती आहेत? हे फक्त साइन आणि कॉस आहे, पण आपल्याला रेशो किती आहेत? 6 आहेत की नाही? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर हा फर्स्ट क्वाड्रंट जो असतो की नाही, इथं दोन्ही पण पॉझिटिव्ह असते की नाही? साइन पण पॉझिटिव्ह, कॉस पण, म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस दोन्ही पॉझिटिव्ह. तर इथं ऑल रेशो पॉझिटिव्ह येतात. म्हणजे इथं साइन असो, कॉस असो, किती पण असू देत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, ते ऑल पॉझिटिव्ह. तर हे लक्षात कसं ठेवायचं? ऑल स्टुडंट टेक्स कॉफी. ऑल स्टुडंट टेक्स कॉफी. ASTC. तर A मीन्स ऑल, S मीन्स साइन, T मीन्स टॅन, C मीन्स कॉट. ओके, तर आता इथं फक्त साइन पॉझिटिव्ह असतो, कारण हा ऍक्सिस इथं पॉझिटिव्ह असतो की नाही म्हणून, आणि हा निगेटिव्ह असतो. तर साइनचा रेसिप्रोकल किंवा साइनचा अपोजिट रेशो कुठला असतो? साइनचा रेसिप्रोकल काय? कोसेक. मग इथं साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, कारण हा याचा रेसिप्रोकल. त्याच्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल काय? कॉट. इथं थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन बरोबर कॉट पण पॉझिटिव्ह येतो. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस. कॉस, कॉसचा रेसिप्रोकल काय असतो? सेक. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. ओके, बघा मी परत एक शॉर्ट मध्ये दाखवते. हा अँगल, हा आडवा कॉस, उभा साइन. ओके, देन ASTC, ऑल स्टुडंट टेक्स कॉफी. फर्स्ट क्वाड्रंट, ऑल रेशो पॉझिटिव्ह. S मीन्स साइन, ओके, T मीन्स टॅन, C मीन्स कॉस. मग या क्वाड्रंट मध्ये म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ क्वाड्रंट. ऑल स्टुडंट टेक्स कॉफी, ऑल पॉझिटिव्ह. S मीन्स साइन पॉझिटिव्ह, T मीन्स टॅन पॉझिटिव्ह, कॉस मीन्स C मीन्स कॉस पॉझिटिव्ह. पण आता तुम्ही म्हणाल इथं साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत मॅडम सेकंड क्वाड्रंट मध्ये, मग बाकी रेशो तर ते कसे असतात? निगेटिव्ह. ओके, मग इथं पण टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह दिले ना मी, तर बाकी जे पण येतील साइन, कॉस किंवा सेक, कोसेक हे निगेटिव्ह. तर हे लक्षात कसं ठेवायचं? पहिल्याचा तर प्रश्न नाहीये, ऑल पॉझिटिव्ह. तर हे कसं बघायचं बघा.
साइन कॉस टॅन, बरोबर असं यायचं. परत टॅनचं अपोजिट, टॅन नंतर काय असतो कॉट, मग कॉट इथंच, त्याच्यानंतर सेक आणि कोसेक. मग हे कसं लक्षात ठेवायचं हे डिपेंड्स ऑन यू. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे ASTCचं रेशो. सो दिस इज कॉल्ड ॲज युनिट सर्कल. आता सर्कल तर नाही ड्रॉ केलं मी, पण एवढं आहे याच्यामध्ये. ओके, नाव इफ यू वॉन्ट कॅन टेक स्क्रीनशॉट. ओके, त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट, पायथागोरियन ट्रिपलेट्स. म्हणजेच काय, तर हे ट्रिपलेट असतात की नाही, 3, 4, 5. का म्हणतात त्याला पायथागोरस ट्रिपलेट? कारण तुम्हीच बघा आता, 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. 4 चा स्क्वेअर 16. 60. दोन्हीचे ऍडिशन किती येते? 24. म्हणजे ह्या दोन छोटे नंबर्स आहेत ना, स्मॉल नंबर्स, त्या दोन्हींच्या स्क्वेअरचे ऍडिशन ते तिसऱ्या नंबरच्या स्क्वेअरचे ऍडिशन आली की नाही. 9 + 16 = 25. 3 चा स्क्वेअर + 4 चा स्क्वेअर = 5 स्क्वेअर. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज पायथागोरस ट्रिपलेट्स किंवा पायथागोरियन ट्रिपलेट्स. मग आणखीन कुठले आहेत रे? मला माहिती आहे, तुम्हाला विचारते. 5, 12, 13. येस, 5, 12, 13. आणखीन मॅक्झिमम तर आपल्याला हे दोनच लागतात. स्टील आठवत आहेत का? 20, 21, 29. 20, 21, 29. आणखीन 5, 12, 13, 3, 4, 5, 20, 21, 29. एनिथिंग? ओके, मला वाटतं क्लासमध्ये मी दिले तेवढे 3च. तर याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे पाठ करा, नाहीतर काही करा, पण लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला जर साइन थिटा दिलेला असेल, इफ साइन थिटा = 3/5, बघा साइन थिटा जर 3/5 दिला, तर याच्यावरून डायरेक्ट कॉस थिटा लिहायचा. रिमेनिंग नंबर काय, 4/5. डिवाइड तर तेच राहणार. ओके, सो साइन थिटा जर 3/5 दिला, तर कॉस थिटा काय लिहायचा, 4/5. मग याच्यावरून तुम्हाला टॅन थिटा पण लिहिता येतो. टॅन थिटा मीन्स व्हॉट, साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. साइनचा न्यूमरेटर किती आहे इथं, 3, डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर 4. ओके, 3/4. त्याच्या अपोजिट समजा कॉस थिटा दिला तुम्हाला 4/5. एक मिनिट, आता इथं कॉस थिटा दिला समजा, अरे 4/5. कॉस थिटा जर 4/5 दिला, तर साइन थिटा काय येईल बरं? हे इकडचं नका बघू, जनरल सांगा. 3/5. ह्याच्यातला राहिलेला नंबर 4/5 मध्ये राहिलेला नंबर कुठला होता, 3 डिवाइड बाय 5. त्याच्यानंतर टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर किती येईल, 3/4. 3/4. सिमिलरली इथं आता समजा साइन थिटा दिला तुम्हाला 5/13, मग कॉस थिटा किती येईल, 12/13. टॅन थिटा किती येईल याच्यावरून? हे शॉर्टकट आहेत बोर्डच्या एक्झाम साठी. किती येईल टॅन थिटा, 5 डिवाइड बाय 12. साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. समजा कॉस थिटा = 5/13 दिलं, तर साइन थिटा किती येईल, 12/13.
टॅन थिटा किती आहे? 12/5. ओके. आता इथं कॉस थिटा दिला समजा 21 डिवाइड बाय 29. साइन थिटा किती आहे? 20/29. टॅन थिटा 20/21. 20/21. तर तुमच्या याच्यासाठी हे 3 ट्रिपलेट झाले, हे खूप महत्वाचे आहेत. याच्यातले हे 2 3 4 5 5 12 13 हे जास्त लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणखीन मला वाटते 8 15 17 आहे की नाही. तर आता मी इथं लिहिते. आता क्लास सारखं इथं तर बघता येणार नाही मला, पण तुम्ही सांगा साइन थिटा जर 8/17 आला तर कॉस काय येतो? 15/17. कॉस थिटा 15/17. टॅन 8/15. 8/15. तर हे ट्रिपलेट पाठ करा म्हणजे सोपं जाईल तुम्हालाच. अजून 5 12 13 झालं, 8 15 17 झालं, 5 12 22. बस एवढेच आहेत. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी आणखीन तुम्ही जर याच्यावरती गुगलवरती गेले आणि पायथागोरन ट्रिपलेट्स टाकलं तर भरपूर मिळतील तुम्हाला, पण आपल्यासाठी हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो नाव यू कॅन टेक स्क्रीनशॉट. हा शॉर्टकट आहे आणि फायनल एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला हे सोपं जाईल. कुठं पाठ करत बसणार ना सगळे सॉल्व्ह करत. तर आता आपण हे जे घेणं हे ट्रिपलेट आहेत ना, हे आपल्याला तुम्हाला म्हणजे आपल्याला मीन्स 2 चॅप्टर्स मध्ये लागतात. Done, ma'am. Okay. So these are all prerequisites for ट्रिग्नोमेट्री. एवढं सर्वांना कंपल्सरी आलं पाहिजे. आता जाऊयात आपण आपला फर्स्ट अँगल, कंपाऊंड अँगल्स. So first, what is the definition of compound angles? If A and B are any two angles, then their addition or subtraction, A plus B or A minus B, is called compound angles. Okay, दोन कुठल्याही अँगल्सची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन त्यालाच काय म्हणतात? कंपाऊंड अँगल्स. ओके, तर तुम्हाला ऑफलाईन एक्झाम असते तर तेव्हा मात्र हे डेफिनेशन 2 मार्क्स साठी विचारतात. आता ऑनलाईन एक्झाम आहे सो दॅट डोंट. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 30 डिग्री दिला आणि B इज इक्वल टू 45 डिग्री दिला, तर या दोन्हींची ऍडिशन किती येईल? A प्लस B. मला वाटलं त्याला पण ऍडिशन करत बसलं काही. त्याच्यानंतर इफ A इज इक्वल टू 60 डिग्री दिला आणि B इज इक्वल टू 45 डिग्री दिला, तर A मायनस B किती येईल? हम्म? 15. A मायनस B म्हणजे दोन्हींचं सबस्ट्रॅक्शन घेतलं. त्याच्यानंतर A प्लस B, सिक्स्टी प्लस 40 105. तर 105. मग आता याच्यामध्ये कंपाऊंड अँगल्स मध्ये आपल्याला हे 3 अँगल्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. कुठले? 75, 15 आणि 105. हे अँगल्स आपल्याला फाइंड करायचे. अँगल्स तर फाइंड केले आपण, पण याचा साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक फाइंड करायचे. ओके,
तर जर तुम्हाला 75 डिग्री दिलं असेल तर हे तीन आपले जे इम्पॉर्टंट अँगल आहेत की नाही कुठले स्टँडर्ड 0, 30, 45, 60, 90. तर ह्या 5 अँगलचा यूज करून 75 डिग्री लिहायचे. कसं लिहिणार आहे? स्प्लिट करायचं 75 डिग्री. हे 5 अँगल दिलेत की नाही, समोर दिसत आहेत की नाही सर्वांना? ह्या 5 पैकी कशाची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यावर 75 येईल? 30 + 45. 30 + 45 हा एकच ऑप्शन आहे की नाही इथं? ओके, आता 15 डिग्री 15 डिग्री कशाची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतली तर 15 येईल? ह्या 5 पैकी 60 - 45. 45 - 30. येस, दोन ऑप्शन आहे त्याला, 45 - 30 किंवा 60 - 45. कुठलंही ऑप्शन चूज करू शकता तुम्ही. 105 हे बघा, याचं घेतलंय, याचं सबट्रॅक्शन घेतलं. अजून 105 60 + 60 45. + 45. दुसरा ऑप्शन आहे का याला? नाही. आता मला सांगा, तुम्ही म्हणत नाही तुम्ही, तरी पण सांगते मी. आता इथं 30 + 45 घेतलं किंवा 45 - 35 घेतलं, 45 + 60 घेतलं किंवा याची सबट्रॅक्शन पण घेतली. मग आता तू 30 + 60 का नाही घेतलं बरं आपण? कारण 30 + 60 येतो 90 आणि त्याच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत म्हणून आपण ते नाही घेतलं. त्याच्यानंतर 60 + 90 हा जो अँगल आहे तो आपण पुढचा अलाइड अँगल मध्ये सॉल्व्ह करतो म्हणून तो पुढे घेणार आहे. पण इथं घेऊ शकता 60 + 90. ओके, पण मॅक्झिमम तरी तुम्हाला हे 3 अँगल इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर हे कसे सॉल्व्ह करायचे आपण बघूयात. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. डन मॅम. मला पेज सेव्ह करू देत. आता फॉर्म्युले. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. तर कंपाऊंड अँगल मध्ये आपले ठरलेले आहेत कुठले आहेत? A + B आणि A - B. ओके, म्हणजे ऍट ए टाइम आपल्याला सध्या तरी दोनच अँगलचे ऍडिशन सबट्रॅक्शन घ्यायची. आता आपल्याला हे A + B A - B म्हणजे कंपाऊंड अँगल, बट वी हॅव टू फाइंड याचे साइन कॉस रेशो. ओके, तर साइन ऑफ A + B, साइन ऑफ A - B. त्याच्यानंतर सेम कॉस ऑफ A + B, कॉस ऑफ A - B, तसाच टॅन ऑफ A + B. आता क्लासमध्ये इथं असले असते तुम्ही तर हे फॉर्म्युले मी इथंच पाठ करून घेते, म्हणजे इथं जे आले त्यांचे असतील पाठ. ओके, सो आता याचं आपल्याला लिहायचे. तर कसे लिहायचे? आता आपण याच्यामध्ये शिकले की नाही तुम्ही, असं असेल x × x + 1, तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करता की नाही, इथं पण तसंच करायचं, फक्त थोडासा फरक. कसा? आता हे जे अँगल आहे ना A + B हे एकत्र आहे, ते आपल्याला स्प्लिट करायचं, वेगवेगळं करायचं. तर तो कसा करायचा? साइन A × कॉस B, म्हणजे पहिला साइन, हा पहिला जो अँगल दिसतो त्याचा साइन रेशो घ्यायचा आणि याचा कॉस. तो कसं घ्यायचं ते एक्झाम्पल मध्ये येईल लक्षात. साइन A कॉस B, मिडल साइन, इथं प्लस असेल तर इथं पण प्लस, कॉस A साइन B. ओके, साइन A कॉस B + कॉस A साइन B. आता साइन ऑफ A - B तर सेम राहतं, साइन A कॉस B, इथं पण कॉस A साइन B, पण इथं दोन्हीच्या मध्ये मायनस आहे तर इथं पण मायनस. ओके, त्याच्यानंतर कॉस ऑफ A + B. आता इथं मात्र
कॉस ए कॉस बी, इथं मात्र वेगळं. ओके, इथं प्लस असेल तर इथं मायनस, साइन ए साइन बी. त्याच्यानंतर कॉस ऑफ ए मायनस बी, तो पण याच्यासारखाच असतो, कॉस ए कॉस बी, पण इथं मायनस असेल तर इथं प्लस, साइन ए साइन. ओके, त्याच्यानंतर टॅन ऑफ ए प्लस बी आणि टॅन ऑफ ए मायनस बी. तर आता याचा मात्र फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. टॅन ए प्लस टॅन बी, इथं प्लस असेल तर इथं पण प्लस, डिव्हाइड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. तसंच टॅन ऑफ ए मायनस बी, इथं मायनस आहे तर टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन. ओके, याच्यासारखंच आहे, फक्त प्लस मायनस मध्ये डिफरन्स आहे. तर हे दोन फॉर्म्युले बऱ्यापैकी सेम आहेत, हे दोन्ही सेम आहेत आणि हे दोन्ही सेम आहेत. साइन साइन, कॉस कॉस, टॅन टॅन, फक्त प्लस मायनस मध्ये फरक येतो, तो फक्त लक्षात ठेवायचा. हे फॉर्म्युले पाठ करून घेते मी, पण बघा आता तुम्ही कशी करायची. सो इफ यू वॉन्ट यू कॅन टेक स्क्रीनशॉट, टेक 2 minutes. ओके, 2 मिनिट घ्या, फॉर्म्युले पाठ करा, मग तुमच्यापैकी कोणालाही विचारेल. येत असतील तर नो प्रॉब्लेम, त्यांना येत नाही त्यांनी 2 मिनिट घ्या आणि पाठ करा. चला, कोण सांगते? You can raise your hand, or after all, म्हणजे कोणीच नाही रिस्पॉन्स दिला तर I will ask to anyone. Is anyone interested?
चला साइन ऑफ ए प्लस बी कोण सांगतंय? एक एक विचारते सगळे ना. अरे स्क्रीनशॉट तर घेतलाय का? ते असेल समोर ते बघून द्या. सॉरी. ठीक आहे. मोनिका डाळिंकर सांग साइन ऑफ ए प्लस बी. Sin A cos B plus cos A cos B. चुकला. महफूज शेख. साइन ऑफ ए प्लस बी. आफ्ताब तांबोळी. काय प्रॉब्लेम? Sin A into cos B plus cos A into sin B. साइन ऑफ ए मायनस बी. समृद्धी कापरे. Sin A cos B minus cos A sin B. कॉस ऑफ ए प्लस बी. वैष्णवी चव्हाण. Cos A into cos B minus sin A into sin B. नेक्स्ट कॉस ऑफ ए मायनस बी. आणखीन कोण आहे का? एवढेच आहेत 4 जण. बाकीचे झा. निखिल झा. जस्ट जॉइन. इट्स ओके. कॉस ऑफ ए मायनस बी इज कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. नंतर टॅन ऑफ ए प्लस बी. Tan A plus tan B divided by 1 minus tan into tan B. टॅन ऑफ ए मायनस बी. Tan A minus tan B upon 1 plus tan A tan B. ठीक. ओके. तो हे आहेत कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. तर आता याचे एक्झाम्पल्स घेऊयात आपण. एक्झाम्पल असं असतं क्वेश्चन पेपरमध्ये. आता ऑफलाईन पेपरमध्ये असं विचारायचे. आता इथं माहित नाही असं असतं. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड साइन 75 डिग्री. तर आता प्री रिक्विसाइट किंवा पहिलं सुरुवातीलाच देताना मी तुम्हाला सांगितलं 75, 15 आणि 105 हे जास्तीत जास्त विचारतात. तर आता साइन हा राहू देत असाच 75 डिग्री. तर आपले स्टँडर्ड अँगल कुठले आहेत? 0, 30, 45, 60, 90 ह्या 5चा यूज करून याची ॲडिशन सबट्रॅक्शन लिहायची. तर साईनला साईनच राहू देत. 75 कसं लिहिता येईल? कोणाचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घ्यायला लागेल? 30 plus 45. 30 plus 45. ओके. हा जो पहिला अँगल दिसतो की नाही त्याला बाय डिफॉल्ट काय कन्सिडर करायचंय? ए. दुसरा अँगल आहे तो बी. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती होणार? 30 बरोबर. आणि बी ची व्हॅल्यू होणार 45. मग आता फॉर्म्युला यूज करायचा. तर आपल्याला दिलेला रेशो काय आहे? साइन. ओके. फॉर्म्युला ए प्लस बी. ए प्लस बी. कळालं का? प्लसच का घेतलं? कारण आपण हे दोन्ही प्लस मध्ये लिहिलंय की नाही. 30 प्लस 45 म्हणून प्लसचा फॉर्म्युला. मग सांगा आता मला कोणीही साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? Sin A cos B plus sin A plus sin Cos A sin Cos A प्लस sin B. साइन. येस. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए ची व्हॅल्यू किती आहे? 30 degree. येस. वरतीच लिहिली आपण. इंटू कॉस बी ची 40 कॉस प्लस कॉस ए 30 degree.
30. इंटू साइन 45. 45. डिग्री. आपला जो टेबल आहे की नाही मोठा लिहून दिलेला मी 0, 30, 45, 60, 90. तर फायनल एक्झाम मध्ये पण तो टेबल जो आहे तो समोर ठेवायचा नेहमी. तर मग सांगा आता याच्या व्हॅल्यू. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? हाफ. हाफ. 1/2. ओके, या दोन्हींमध्ये मल्टिप्लिकेशन. कॉस 45 1√2. 1/√2. तो टेबल आठवतोय का? नसेल तर समोर ठेवा. प्लस याला ब्रॅकेट द्या परत. कॉस 30 √3/2. येस. कॉस 45 हे सॉरी साइन 45 1√2. 1/√2. ओके, त्याच्यानंतर आता या दोन्हींमध्ये प्लस आहे तर आधी हे सॉल्व करायचं. ओके, हे अंडरलाईन केलेलं आहे ते मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन कसं घेतो आपण? डायरेक्ट 1 into 1. किती येईल 1 into 1? 1. 1. डिवाइड बाय 2 into √2 इज 2√2. मध्ये 2. साइन म्हटलं प्लस. प्लस. त्यानंतर आता याचं मल्टिप्लिकेशन √3 into 1 इज √3. √3. डिवाइड बाय 2 into √2 इज 2√2. 2√2. तर आता या दोन्हींमध्ये प्लस साइन आहे. डिनॉमिनेटर बघा सेम दिसतोय की नाही? 2√2 2√2. मग या दोन्हींचं काय घ्यायचं? डायरेक्ट ऍडिशन. का घेतलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन का नाही घेतलं? कारण दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायची गरज नाही. मग डायरेक्ट न्यूमरेटर ऍड करू शकतो. सो आन्सर इज 1 + √3 डिवाइड बाय 2√2. पण बोर्डच्या एक्झाम मध्ये हेच आन्सर तुम्हाला असंही विचारू शकतात. √3 + 1 डिवाइड बाय 2√2. का? कारण दोन्हीमध्ये प्लस साइन आहे. मग 1 + √3 काय किंवा √3 + 1 काय हे तुम्हाला सेमच दिसतंय. आहे की नाही? सेमच, कारण दोन्हीमध्ये प्लस साइन आहे. सो तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हे विचारतात. मग ज्यांच्याकडे सायंटिफिक कॅल्सी असेल, जिथं फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू येतात, तिथं कदाचित हे आन्सर येऊ शकतं. बट आय थिंक रूट मध्ये वगैरे कोणाच्याच याच्यात येत नाही. हे सॉल्व्ह करून ठेवा. म्हणजे मी जसं साइनचं सॉल्व्ह करून दिलं तसं तुम्ही कॉस आणि टॅन सॉल्व्ह करून ठेवा. म्हणजे तुम्हाला इझीच. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. एक मिनिट, ते पूर्ण नाही दिसत आहे. सेव्ह करू देत प्लीज. मग इथं साइन दिलं होतं म्हणून आपण साइनचा फॉर्म्युला घेतला. परत 2 अँगलचे ऍडिशन म्हणून प्लसचा फॉर्म्युला घेतला. मायनस असेल तर मायनसचा. तर मायनसचा एक बघूया. समजा कॉस 50 सॉल्व्ह करायचं. 0, 30, 45, 60, 90 ह्या 5 पैकी कशाची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊ शकतो? तुम्हीच मला सांगा. मग आपण घेऊया. 45 - 30. बर, 45 - 30. अजून एक ऑप्शन होता ना आपल्याला, 60 - 45. कुठलंही घ्या, आन्सर सेम येतं. तर हा पहिला अँगल आहे, त्याला काय कन्सिडर करतो आपण? A. A 45 डिग्री. B 30 डिग्री. आता फॉर्म्युला कुठला यूज करायचा रे? कॉस ऑफ A - A - B. कोण सांगेल कॉस ऑफ A - B चा फॉर्म्युला? cos A cos B plus sin A sin B. कॉस A cos B प्लस साइन A. याच्यासाठी मात्र हा टेबल आहे ना तो मोठावाला, तो फक्त पाहिजे तुम्हाला समोर.
सो कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे 45. इंटू कॉस बी ची व्हॅल्यू 30. 30. प्लस साइन 45 इंटू साइन 30. कॉस 45 1 by root 2. कॉस 30 √3/2. yes √3/2 प्लस साइन 45 1 by root 2. साइन 30 Half. 1/2. हा आधी काय सॉल्व करायचं हे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. सो पहिलं मल्टिप्लिकेशन काय येईल √3 by 2 root 2. √3/2 रूट मधलं साइन प्लस याचं 1 इंटू 1 1 डिवाइड बाय √2 इंटू 2 म्हणजे 2 रूट. ओके डिनॉमिनेटर सेम 2 रूट 2 कॉमन. ओके सेम आहे म्हणून √3 प्लस Plus 1. किंवा 1 प्लस √3 असं कुठलंही आन्सर असेल तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. प्लस असेल तर कसंही चालेल पण समजा मायनस आलं चुकून तर मात्र लक्ष देऊन करायचं. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 15. साइन 15 असतं तर काय केलं असतं साइनचा फॉर्म्युला यूज केला असता. ओके आय विल सेव्ह द पेज. आवाज नकोय ते काहीतरी मध्येच हे होते. घेऊ का पुढचं आता झालं. एक टॅनचं घेऊयात का tan 105 सांगा. हा 105 जो आहे तो स्प्लिट करा मी सांगा मला किती येईल. 45 plus 60. 45 प्लस 60 ओके किंवा 60 प्लस 45 कसं येईल. तर पहिली व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती येईल 45 डिग्री. दुसरी असते ती बी त्याची व्हॅल्यू 60 डिग्री. फॉर्म्युला कुठला यूज करायचा रे आता Tan A plus B. Tan A plus B. काय फॉर्म्युला आहे tan ऑफ ए प्लस बी चा Tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B. आता ए आणि बी च्या व्हॅल्यू याच्यात टाकून घेऊ. tan ए ची व्हॅल्यू किती आहे 45. tan बी ची 60. 60. 60. आता एक सांगा मला टेबल बनवून tan 45 ची पण 1. tan 60 √3. 1 मायनस tan परत हे 1 into √3. किती येईल 1 प्लस √3 डिवाइड बाय 1 मायनस √3. एवढं इझी आहे. तसंच हे तीनच अँगल आहेत कुठले 15 75 आणि 105 या तिन्ही पैकी
कुठलाही साईन, कॉस, टॅन, प्लस, मायनस विचारू शकतात. ओके. असे सॉल्व्ह करायचे तेवढंच सांगू शकते, याच्यातलं कुठलंही विचारू शकतात. लक्ष द्या बरं का आता. बर, हे माहिती येत ना रे तुम्हाला, ऍक्युट अँगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्च्युस अँगल. नसेल Yes, तर ma'am. सांगते. नसेल तरी सांगते. हा जो 0 to 90 पेक्षा कमी असेल तर ऍक्युट अँगल Acute असतो, 90 to 180 असेल तर ऑब्च्युस. ओके. म्हणजे बाय डिफॉल्ट इथं ए आणि बी कुठल्या क्वाड्रंट मध्ये आले? सेकंड क्वाड्रंट मध्ये. का तर हा वर्ड आहे ना, हा वर्ड म्हणजेच काय असतो? ऑब्च्युस अँगल म्हणजे 90 to 180. ओके. म्हणून ए आणि बी कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके. इथं लिहिते मी. तर फाइंड साइन ऑफ ए प्लस बी. ओके. आता साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला माहिती आपल्याला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे इथं आपल्याला काय काय लागणार आहे? साइन ए as well as cos A sin B cos B आणि sin B. cos का आधी लिहिलं? कारण cos दिलेला आहे आपल्याला. तर मला सांगा, ते लक्षात आहे सर्वांच्या? AS PC. तर दुसरा जो क्वाड्रंट आहे तिथं काय काय पॉझिटिव्ह असतं रे? साइन आणि कोसेक. म्हणजे फक्त साइन पॉझिटिव्ह. आता कोसेक नाहीच आहे ना आपल्याकडे, इथं नाहीच गरज आहे आपल्याला. तर दुसरा क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, बरोबर. तर आता हे पायथागोरस ट्रिपलेट यूज करून सॉल्व्ह करायचे फास्ट मध्ये. बाकी रूल आहेत पण आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तर साइन ए 12/13 दिला, तर कॉस ए किती येईल रे? अरे पायथागोरस ट्रिपलेट दिलेत ना आता रे. 5/13. हा 5/13. ओके. 5/13. मग त्याला प्लस द्यायचं का मायनस? मायनस. का? सेकंड क्वाड्रंट साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. येस. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. मग कॉसला काय व्हॅल्यू? आन्सर हे दिलं, साइन मायनस. का दिलं कळालं का? हे कळालं असावं. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू कशाची दिली आपल्याला? कॉस बी किती दिली? -4/5. मग साइन बी किती येईल रे? पायथागोरस ट्रिपलेट पाठ करा बरं का, नाहीतर काय कळणार नाही. 3/5. 3/5. मग याला प्लस द्यायचं का मायनस? Plus. का? सेकंड क्वाड्रंट आहे, Because sin is positive in second quadrant. साइन पॉझिटिव्ह असतं. मग फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला? साइन ऑफ ए प्लस बी. काय फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए प्लस बी चा? Sin A cos B plus cos A sin B. साइन कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आहेत का या चारही व्हॅल्यू आपल्याकडे?
Yes, ma'am. सांगा मग साइन ए किती दिसतोय तुम्हाला? हे 4 इथं आहेत. सांगा, समोरच आहे तुमच्या, बघून तर सांगा. 12/13. साइन ए 12/13. बघून सांगा की अगं. साइन ए 12/13. समोरच आहे इथं बघा की मी ह्यानं कर्ली ब्रॅकेट कर्ली यानं पण सांगितलं 12/13 इंटू कॉस बी -4 by प्लस कॉस ए -5/13. -5/13. साइन बी 3/5. आता हे ब्रॅकेट सॉल्व 3/5. यस लिहिला. ब्रॅकेट सॉल्व करू. 12 इंटू -4 13 इंटू 5 65 प्लस -5 इंटू 3 -15. 13 इंटू 5 ओके. तर दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आला 65. न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. -48 दिस प्लस मायनस -15 किती येईल? करून बघा हवं तर. -53 डिवाइड बाय 65. Next one is allied angles. So what is mean by allied angles? The angle of the form n π/2 plus or minus theta. म्हणजे कुठल्याही दोन स्टँडर्ड अँगल्सची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. पण आता इथं आतापर्यंत आपण 0, 30, 45, 60, 90 एवढ्यातच खेळत होतो. आता इथून पुढं मात्र आपल्याला याच्या पुढं जायचं. म्हणजे कुठं 0, 90, 180, 270, 360. ओके. त्याच्यानंतर याच्यात इम्पॉर्टंट कंडिशन ही ए एस टी सी. तर आता मी ह्याच्यात कन्फ्युजिंग जो पार्ट आहे तो जनरली सांगतच नाही. तर आता इथं पहिलं सांगते. समजा आपल्याला अँगल दिला 240 डिग्री. तर आता 240 इथं बघा बरं. 0, 90, 180, 270. म्हणजे 240 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल बरं? हा पहिला असतो, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड क्वाड्रंट. ओके. थर्ड क्वाड्रंट. त्याच्यानंतर 240 काय ह्या ऍक्सिस वर दिसतोय का तुम्हाला? एक्स किंवा वाय ऍक्सिस वर? नाही. मग आता 240 आपल्याला दोन वेने लिहिता येतो. एक तर 180 प्लस किंवा 270 मायनस. पण जनरली
काय करायचं याच्यात, हा दिसतो की नाही, हा ऍक्सिस कुठला, हा वाला एक्स ऍक्सिस, याला इव्हन ऍक्सिस म्हणतात. ओके, किंवा जाऊ दे सोडा, एक्स ऍक्सिसच लक्षात ठेवा, हा डार्क साईडने दाखवतो. तर जनरली काय करायचं, याच अँगलच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. म्हणजे किती येईल इथं, 180 प्लस किती येईल रे, 240 येण्यासाठी 180 मध्ये किती ऍड करायला लागेल, 60. 60. ओके, 270 मायनस 30 पण लिहिता येतो, पण आपण लिहायचा नाही. त्याच्यानंतर हा 180 जो आहे तो 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. 2 इंटू 90 प्लस 60. मी तुम्हाला आता इव्हन अँगल म्हणलं की नाही, हा 2 कसा आला, इव्हन नंबर, म्हणून जनरली इव्हन नंबर येण्यासारखं लिहायचं. का लिहायचं ते पुढे सांगते. आता त्याच्या पुढचा घेऊयात एखादा, 300. कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल आधी सांगा. फोर्थ. आता लिहायचं कसं, ह्या कसा लिहिला, 180 प्लस 60. आता फोर्थ म्हणजे हा आणि हा, बरोबर, ह्याची ऍडिशन किंवा ह्याची सबट्रॅक्शन. तर काय लिहायचं, 270 प्लस 30. नाही, पण मी तुम्हाला काय सांगितलं, 360 minus प्लस, हा 360 मायनस, एक मिनिट, 360 मायनस 30. का, कारण हा इव्हन नंबरचा ऍक्सिस आहे. म्हणजेच कसं बघा, 4 इंटू 90 मायनस 30. हा, इथं जे प्लस मायनस येतात की नाही, हे अँगल पण काय येतात, 30, 45, 60, 90 असेच येतात. ओके, हम्म, 405. कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल, कुठला क्वाड्रंट आहे 405 ला, फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतात, ऑल रेशो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ओके, इथं पण ही पण प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे ती खरं. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट. हा लिहायचा कसा आता, तर जनरली शेवटी 5 आलं ना, तर प्लस किंवा मायनस 45. सांगा मग कसा लिहायचा, 360. 360 का घेतला, इवन आहे. इव्हन येत आहे. 210. क्वाड्रंट कुठला, थर्ड. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, टॅन आणि कॉट. टॅन आणि कॉट. 210 लिहायचा कसा, वन 180 प्लस 30. आता हे इव्हन मध्ये येते तर तुम्हाला कळालं कसं लिहायचं. अजून एखादा घ्या, 300 2 झालं ते.
150. कुठला क्वाड्रंट येईल 150 ला? सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? साइन. फक्त साइन का? कोसेक पण. लिहायचं कसं आता? 150. तुमचे तुम्ही सांगा, मी सांगून काय उपयोग नाही, 180 कारण तुम्हाला minus 30. तर नेहमी हा जो आडवा अँगल दिसतो की नाही, याच्याच ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. ओके, तर आता ते इथं सांगते. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, फाइंड, आपण साइन पासून पुढे जाऊ. साइन 300 डिग्री. तर 300 फाइंड करायला सांगितलंय की नाही, मग काय करायचं, हे 300 येण्यापर्यंत लिहून घ्यायचं. 0, 90, 180, 270, 360. मग कुठे येईल रे 300? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ. ओके, मग त्याच्यानंतर हे तर माहिती आपल्याला, ASTC, म्हणजे इथं कुठले पॉझिटिव्ह असणार आहेत? कॉस अँड सेक. कॉस अँड सेक. आपल्याला दिलेला रेशो कुठला आहे? साइन, म्हणजे तो काय येणार? मायनस. पण आता आधी इथं बघूया. साइन 300 कसं लिहिणार आधी ते सांगा मला. 360 minus याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. 360 मायनस 60. 60. तर हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? लाईज इन थर्ड, Fourth. नाही सॉरी, फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? कॉस आणि सेक. म्हणजे याला काय साइन द्यायचं? मायनस. का? कारण हा कॉस आणि सेक आहे का? नाही, म्हणून याला मायनस. साइनचं साइन. तर हा जो अँगल असतो की नाही, हा होतो इलिमिनेट, राहतं फक्त 60 डिग्री. ते का होतं त्याची कंडिशन आहे, तुम्ही लर्निंग मॅन्युअल मध्ये बघा, पण आय थिंक त्याची एवढी काही गरज लागणार नाही. मग हा अँगल इलिमिनेट, डिलीट होतो, राहतं काय फक्त 60 डिग्री. प्लस मायनस सहित डिलीट होतो 60 डिग्री. मग मायनस साइन 60 ची व्हॅल्यू काय? टेबल आहे अरे तुमच्याकडे, √3/2. ओके, असे किती पण मोठे अँगल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, विदाउट एनी कन्फ्युजन. जेवढं सांगितलं तेवढं शॉर्टकट फक्त वापरायचं. आता एक घेऊयात आपण. समजा कॉस 390. तर आपण आधी हे करून घेऊया. 390 इथं कुठपर्यंत? हा, आता 390 इथं 360 येते की नाही, वरती लिहिलंय बघा तुम्ही. ओके, म्हणजे इथंपर्यंत तर सेम येणार. 360च्या पुढे काय येतं? जाऊ दे, सरळ जा. 0, 450. 90, 180, 270, 360 आणि त्याच्या पुढं 450. 450. म्हणजे कुठला क्वाड्रंट येईल? म्हणजे असं एक राऊंड मारून First. परत कुठं चालू आपण? फर्स्ट. ओके, आता हा लिहायचा कसा सांग. हम्म. 390 लिहायचं कसं? 360 plus 30. 30. 360 प्लस 30. आता पहिला क्वाड्रंट आहे, मग 390 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग याला साइन कुठलं येईल? प्लस का मायनस? Plus. plus का? का प्लस येईल?
All positive. येस, ऑल पॉझिटिव्ह म्हणून याला प्लस साईन आलं, कॉस. ओके, त्याच्यानंतर हे जे असतं ना पहिलं, हे मोठा अँगल आणि त्याचं प्लस मायनस कॅन्सल, काय राहतं मग फक्त 30. 30 degree. कॉस 30. कॉस 30 √3/2. ओके. अजून घेते पण आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. मग असे किती पण मोठे अँगल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याला आहे नको कन्फ्युजन, आपलं सरळ सरळ करा. अरे बापरे, कोण आहे? साईन 510. हे बा, आता 0 आणि इथं 360 येतोय फिरून फिरून, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं सांगा आता मला. 510 येण्यापर्यंत लिहायचे. 510 पुढं 360 नंतर 450. 450 नंतर 540. म्हणजे कुठला क्वाड्रंट येईल? Second. Second. ओके, हे लिहायचा कसा साईन 510? $450 + 60. नाही ना, हे घ्यायचं ना, ह्याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. इथं जो अँगल येणार त्याच्या इथं कुठला आहे 540, त्याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. 540 - 30. ओके, मग क्वाड्रंट कुठला आहे आता याचा? Second. 510 कुठे येतो? लाईज इन सेकंड. सेकंड मध्ये काय पॉझिटिव्ह आहे? Sin and cosec. मग इथं साईन दिलंय म्हणजे याला प्लस. ओके, साईन. त्याच्यानंतर हा अँगल होतो डिलीट, इलिमिनेट. काय राहतं फक्त 30. 30. साईन ची व्हॅल्यू, साईन 30 ची व्हॅल्यू Half. तसंच. समजा आता टॅनचं घेऊ एखादं. टॅन 315. क्वाड्रंट कुठला येईल सांगा मला. कुठला येईल? Fourth. टॅन 315 लिहायचा कसा? सांगा की, आता तुम्हाला माझ्याशी सांगितलं की इथं 5 आलं म्हणजे +45 किंवा -45 येतो. बोला. इथं पण वरती 30 किंवा 60 येतो, त्याच्यावरती जात नाही. हा आडवा दिसतोय 360 270 minus. 45. नाही ना, 270 ला जायचंच नाही. हे बघा मी डार्क करून दाखवतो. 360 - 4. 360 - 45. क्वाड्रंट कुठला येतो या अँगलचा? Fourth. फोर्थ क्वाड्रंट. ओके, 315 फोर्थ. फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह काय असतं? All. Cos and sec. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं. पण आपल्याला दिलेला रेशो कुठला आहे? टॅन. मग काय येईल? प्लस येईल का मायनस येईल?
मायनस येईल की नाही, कारण कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅन मायनस असणार, मायनस टॅन हा अँगल इलिमिनेट होणार. काय राहणार मग इथे फक्त 45. सांगा मग मायनस टॅन 45 ची व्हॅल्यू 1. झालं. तुम्ही मला एक सांगा आता करू स्वतः. 315 झालं. cos 300 पण झाला की नाही. हे करा आणि सांगा मला. दोनशे 10. दोन मिनिटात येतो प्रॅक्टिस केली तर. 180 plus 30. पुढचं Minus sin 30. पुढचं गुड. Minus half. यस, असं फास्ट करता आलं पाहिजे. अशा किती पण व्हॅल्यूज देतात त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करायचं. असे मोठे एक्झाम्पल्स आहेत मग बुकमध्ये तुमच्यासाठी. ओके, सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड प्री रिक्विसाइट्स, त्याच्यानंतर कंपाऊंड अँगल्स आणि त्याच्यानंतर अलाइड अँगल्स. ओके, सो आजच्या दिवसांपुरतं एवढं ठीक आहे. ओके, सो जेवढं पण घेतलंय, प्लस मी म्हणत नाही एवढेच एक्झाम्पल येतील, पण जेवढं काही याच्यासाठी लागतं बेसिक ते घेतलेलं आहे. बाकी तुम्ही बुकमध्ये किंवा लर्निंग मॅन्युअलमध्ये बघा, आणखीन एक्झाम्पल दिलेत त्यांनी सॉल्व्ह करून. ओके, सो जेवढ्या पण नोट्स होत्या आजच्या तेवढ्या मी तुम्हाला कम्प्लीट करून पाठवली. नोट्स कमी आहेत पण कन्सेप्ट खूप जास्त आहेत आजचे. ओके, सो आय थिंक याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मी लगेच शेअर करेल लेक्चर संपलं की. कालचं पण केलेलं आहे.